सगळ्यात आधी सांगते की ही साबुदाण्याची खिचडी नाही आहे. तर कधीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं ना, तर आज मी बनवलेली आहे ज्वारीची खिचडी. तर हे पाहू शकता तुम्ही किचन ओट्यावर भरपूर असा पसारा करून ठेवलेला आहे. ज्वारी मी रात्रीच भिजत घातली होती आणि सकाळी मी तिला 5-6 शिट्ट्या देऊन मस्तपैकी शिजवून घेतली. एकदम छान मऊसूत झाली ती शिजवल्याच्या नंतर. तर काय करायचं आहे, कढईत तेल घ्यायचं आहे, आवडीनुसार शेंगदाणे घालायचे आहे. जर नसेल आवडत तर नाही घातले तरी चालतात. मोहरी जिरा घातलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली 2-3, आलं, लसूण, कांदा आणि टमाटर हे क्रशरच्या साहाय्याने मस्त क्रश करून दिले. थोडेसे काळे वाटत चणे होते ते टाकून घेतले, चवीपुरता मीठ घालून घेतलं आणि असतील नसतील तेवढे सुके मसाले टाकून घेतले, जसे आपण नेहमीप्रमाणे खिचडीत टाकतो. हळद टाकली, लाल तिखट टाकलं, गरम मसाला टाकला, कांदा लसूण मसाला टाकला आणि कांदा लसूण मसाला मला खूप आवडतो, त्याची चव एकदम छान लागते आणि धने पावडर टाकून घेतली. सर्व साहित्य एकदम एकत्र एकजीव करून घ्यायचं. मसाले छान तयार होऊन जातात त्याच्यामध्ये. आणि ही ज्वारी मी रात्रीच भिजत घातली होती आणि सकाळी त्याला सांगितल्याप्रमाणे मी 5-6 शिट्ट्या द्यायच्या. 2-3 शिट्ट्यामध्ये ती शिजत नाही. अगदी 5-6 शिट्ट्या द्यायच्या मस्तपैकी आणि छान मऊसूत होते. असा गाळ वगैरे अजिबात होत नाही त्याचा. छान मऊसूत होते. ज्वारी त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरता आणि अगदी मी म्हणजे अर्धा गिलास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये. ऑलरेडी ते शिजलेलं आहेच, पण सगळे मसाले त्यामध्ये उतरले गेले पाहिजे, त्यामुळे मी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आपली ज्वारीची खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे. तर आम्ही घेतो गरमागरम खायला. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.